राज्यातील 12 जिल्ह्यातील शेतकरी आज शक्तीपीठ महामार्गाविरोधात रस्त्यावर उतरणार आहेत। राज्य सरकारच्या वतीनं नको असणारा मार्ग शेतकऱ्यांच्यावर लादला जातोय, तो कदापि आम्ही मान्य करणार नाही अशा प्रकारची भूमिका घेत हे शेतकरी चक्काजाम आंदोलन करणार आहेत। कोल्हापुरातील शिरोली पुलावर शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीनं पुणे बंगळुरू महामार्ग रोको आंदोलन केले जाणार आहे। या आंदोलनामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चक्काजाम आंदोलन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिसा पाठवलेल्या आहेत। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहतूक मार्गामध्ये बदल केलेला आहे। सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये हा वाहतूक मार्गामध्ये बदल असेल। पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन सुद्धा पोलिसांनी वाहन चालकांना केलेलं आहे। तर शक्तीपीठ महामार्गाविरोधात सध्या शेतकरी आक्रमक झालेले आहेत। काहीही झालं तरी हा महामार्ग होऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे। शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीनं पुणे बंगळुरू महामार्ग रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी आता वाहतुकीत सुद्धा बदल करण्यात आलाय। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। पाहूयात। नको असणारा महामार्ग आमच्या माती लादू नका यासाठी महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील शेतकरी आज एल्गार करणार आहेत। त्याच्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतो की कशा प्रकारे पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आल्याचं दिसून येते। एकूणच आपण पाहतो की पुलाची शिरोली या परिसरात आपण पाहतो की जे पूल आहे त्या परिसरातल्या या सर्व परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असं दिसून येते। एकूणच आपण पाहतोय की महामार्ग रोको आंदोलन केलं जाणार आहे। गरज नसलेला भ्रष्ट शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नको आहे, कारण आपण पाहतो की समांतर मार्ग असताना नव्या शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारचा अट्टहास का अशा प्रकारचा सवाल गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातले, सांगली जिल्ह्यातले आणि त्याचबरोबर राज्यातल्या 12 जिल्ह्यातले शेतकरी विचारतायत। काही केला तर आम्ही हा महामार्ग होऊ देणार नाही अशा प्रकारची भूमिका आहे। एकूणच आपण पाहतो की या महामार्ग रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने, पोलिसांनी या आंदोलकांना, मुख्य आंदोलकांना या ठिकाणी नोटिसा बजावलेल्या आहेत। एकूणच आपण पाहतो की त्या सर्व पार्श्वभूमीवर आजचं आंदोलन कसं होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण एकूणच आपण पाहतो की शक्तीपीठ महामार्गाविरोधात आता आंदोलनाची धार जी आहे ती या ठिकाणी वाढताना दिसते आणि त्याचबरोबर आपण पाहतो की NH4 जो राष्ट्रीय महामार्ग आहे पुणे बेंगलोर हायवे तो या ठिकाणी रोखला जाणार आहे। जवळपास आपण पाहतो की किती वेळेचं हे आंदोलन सुरू राहील हे कोणालाही माहीत नाही। त्यामुळे प्रशासनाने आपण पाहतो की सकाळी 8 ते संध्याकाळी 8च्या दरम्यान या महामार्गाची वाहतूक जी आहे ती अन्य मार्गाने वळवण्याचं नियोजन केलेलं आहे। त्यामुळे आपण पाहतो की सरकार या सर्व आंदोलनाची दखल कसं घेतं आणि शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातनं रद्द केला होता, तो आदेश काढला होता, तो परत मागे घेण्याचा विचार करते। या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातले शेतकरी याच ठिकाणी येऊन आंदोलनाचा एल्गार पुकारणार आहेत आणि सरकारला इशारा देणार आहेत की तुम्ही काही केले आमच्या माथावर अशा प्रकारचा शक्तीपीठ महामार्ग गरज नसलेला लादण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला अशा प्रकारचा आंदोलनाचा हत्यार उपसावं लागेल अशा प्रकारचा इशारा त्यांना द्यायचा आहे। कॅमेरामॅन मिथुनचा प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।